नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दंतकथा हा वसंत सबनीस यांचा पाठ आपण अध्ययन करत होतो. या पाठाच्या तिसऱ्या भागामध्ये पान नंबर 44 वर आपण या ठिकाणी अध्ययन करत होतो. विद्यार्थी मित्रांनो, दंतकथा या पाठामध्ये वसंत सबनीस यांनी दाताबद्दलची आपल्याला या ठिकाणी कथा सांगितलेली आहे. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी स्वभावाप्रमाणे दाताची कधीही पर्वा करत नाही. त्याप्रमाणे लेखकाने सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी सुरुवातीला जे लोक लेखकाकडे दाताबद्दल तक्रारी घेऊन येत असत त्यांचं मात्र लेखकाने काही ऐकून घेतलं नाही. उलट त्यांचा अपमान केला, हेटाळणी केली. आणि नंतर मग मात्र या ठिकाणी आपणास असं दिसून येतं की लेखकाच्या शेजारी मात्र एक पर्शा नामक एक अशा प्रकारचा पैलवान होता. हा जरी पैलवान असला, पर्शा अडतांड होता, तो कुस्ती खेळायचा. असं असताना सुद्धा मात्र ज्यावेळेला या पर्शा नामक व्यक्तीचा या ठिकाणी दात दुखू लागला त्यावेळेला मात्र हा पैलवान सुद्धा प्रामुख्यानं एक प्रकारचा पराभूत झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पर्शाचं जे काही वागणं होतं तर ते मात्र लेखकाला खटकत असायचं. आणि साहजिकच या ठिकाणी हा जो काही पैलवान आहे तर हा पैलवान मात्र आपल्या रुबाबामध्ये गर्वामध्ये राहायचा. परंतु एवढा दष्टपुष्ट अडताण मनुष्य असून सुद्धा मात्र या ठिकाणी दातदुखीमुळे तो परेशान होता. साहजिकच या ठिकाणी लेखकाचे सुद्धा तोपर्यंत मात्र या ठिकाणी जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत सुद्धा लेखक मात्र या ठिकाणी इतर लोकांचं या ठिकाणी अपमान किंवा हेटाळणी करत गेले. परंतु ज्यावेळेला सुद्धा मात्र या ठिकाणी लेखाचा दात दुखायला लागला तर त्यावेळेला साहजिकच ज्या काही यातना असतात दातदुखीच्या तर त्या फार असंही असतात हे लेखकाला मात्र पटलं. आणि साहजिकच या ठिकाणी हा जो काही पर्शा नामक व्यक्ती आहे तर हा प्रामुख्याने या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी त्याच्या रुबाबामध्ये राहायचा याचं वर्णन आपणास या ठिकाणी केलं दिसते. पान नंबर 44 वर आपण या ठिकाणी तिसरा भाग पाहतोय. पर्शा नामक जो काही व्यक्ती होता तर हा प्रामुख्याने या ठिकाणी स्वतःला सिंह म्हणून घ्यायचा. आणि साहजिकच लेखकाने त्याला एक वेळ विचारलं होतं, काय पर्शा, यंदा कशी काय तयारी आहे? तेव्हा त्याने साहजिकच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की सिंहाला काय हाय बाई कुणाचा. अशा प्रकारचं त्याचं उत्तर ऐकून या ठिकाणी सिंह काय मातीत उतरला की लांडगं कोली पाक पशार होत आहेत, म्हणजे पोहून जातात. सिंहाला आल्या लई झोप लागली अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी पर्शा होता. त्याला दात घासायला ज्या पैलवानाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी लेखात सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, तर तो मात्र या ठिकाणी त्याला या पर्शा नामक व्यक्तीला मात्र दात घासाचा विलक्षण कंटाळा असेल. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. सोंग करणं म्हणजे काय, नाटक करणे. त्याबद्दल मी एकदा सहज या ठिकाणी म्हणजे लेखकाने त्याला सहज विचारलं, पर्शा तू दात घासत नाही वाटते रोज, शिवा काय दात घासतो आहे वय कधी? अशा प्रकारचं त्याने प्रतिप्रश्न ताडकन उत्तर दिलं त्या प्रश्नाचं लेखकाला. इथपर्यंत त्याच्या वाकाचं आपण अध्ययन केलं होतं. पुढच्या भागामध्ये असा हा सिंहासारखा उग्र म्हणजे प्रखर किंवा तीव्र व बलदंड म्हणजे बलवान मजबूत पर्शा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाची आणि या पर्शा नामक व्यक्तीची या ठिकाणी भेट झाली. तर त्यावेळेला नेमकं काय झालं, लेखकाला काय सांगायचं या पर्शा नामक व्यक्तीच्या वर्णनावरून की दष्टपुष्ट अडदार जरी मनुष्य असला तरी मात्र त्यावेळेला त्याचा दात दुखू लागला तर त्यावेळेला मात्र तो कशा प्रकारे परेशान होतो, तो हतबल होतो, त्याचं वर्णन या ठिकाणी लेखक या ठिकाणी करतात. असा सिंहासारखा उग्र व बलदंड पर्शा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्याची ऐट म्हणजे रुबाब, त्याचा दिमाग, त्याची घमेट म्हणजे गर्व यापैकी कशाची मागमूस म्हणजे का अस्तित्व किंवा थांगपत्ता त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
ज्याप्रमाणे या ठिकाणी कुस्तीगीर असतो तो काय करतो, या ठिकाणी आपल्या रुबाबामध्ये डौलामध्ये असतो, परंतु मात्र तशा प्रकारचा रुबाब किंवा डौल आज मात्र परशाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. याचं कारण काय होतं, कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारलं, काय पैलवान, काय झाले आज? लेखक सांगतात की या ठिकाणी ज्यावेळेला हा कुस्ती पैलवान असायचा, तर हा परशा मात्र या ठिकाणी कुस्तीत हरल्यानंतर मात्र सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचं नैराश्य नसायचं. परंतु आज मात्र काय झालं, लेखकाची भेट झाल्यानंतर मात्र तो त्याच्या चेहऱ्यावर मात्र त्याचं जे काही एक प्रकारचं काळजी एक प्रकारची त्याच्या चेहऱ्यावर दिसली. काय पैलवान, काय झाले आज? केविलवानाच्या चेहऱ्याकडून म्हणाला, दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतूया, काही एक सूचनायचं झालं या. परशा नामक व्यक्तीचा प्रामुख्यानं रात्रीपासून दात ठणकत होता आणि त्यांना मात्र काही सुचत नव्हतं. असं या ठिकाणी त्यानं आपलं मनोगत या ठिकाणी लेखकाजवळ व्यक्त केलं. तेव्हा लेखक त्याला म्हणाले, अरे सिंहाचे दात कधी दुखतायत होय? सिंहाचे दात कधी दुखतायत होय? अशा प्रकारचा लेखकाने प्रश्न केला. मी जरा थट्टेने म्हणालो. लेखक त्याला काय म्हणाले, तर थट्टेने म्हणाले, तेव्हा कसला सिंह घेऊन बसलाय मर्दा? अशा प्रकारचा प्रतिप्रश्न त्याने केला. या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकला आहे. बकरा करून टाकणे म्हणजे काय? सिंहाचा बकरा करून टाकणे. बकरा करून टाकणे म्हणजे गर्वाचं हरण करणे. म्हणजे हा व्यक्ती या ठिकाणी एक प्रकारच्या एटीमध्ये रुबाबामध्ये होता आणि तरीसुद्धा मात्र जणू काही त्याचा गर्व या ठिकाणी एक प्रकारचं हरण झालं होतं. कशामुळं? ते या दातदुखीमुळं. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, नरसिंहच नवं, नरसिंह आला तरी दातांवरं त्याचं काही एक चालायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला परशानं आपली दुःखानं भरलेली कहाणी दाताबद्दलची लेखकाला सांगितली, त्यावेळेला मात्र लेखकाने साहजिकच या ठिकाणी त्याला प्रश्न केला की काय कसला सिंहाचे दात दुखतं काय कधी, असं त्याला प्रश्न केला. त्यावेळेला मात्र कसला सिंह घेऊन बसलाय मर्दा? तर या ठिकाणी मात्र काय झालंय, तर दातानं मात्र काय केलं, सिंहाचा पार बकरा होऊन टाकलाय असं म्हणून त्यानं आपलं या ठिकाणी दाताची कहाणी सांगितली. एवढंच नाही तर सिंहच नव्हं तर नरसिंह आला तरी दातांबरोबर त्याचं काहीच एक चालायचं नाही असं सुद्धा त्यानं सांगितलं. तर यावरून मात्र आपणास या ठिकाणी दिसतं की दातदुखी झाल्यामुळे या ठिकाणी लोक काय करतात, या ठिकाणी फार हतबल होतात. तशाच प्रकारे या ठिकाणी परशा नामक व्यक्तीसुद्धा एक प्रकारचा हतबल झाल्याचं आपल्यासाठी दिसून येतो. मला त्यावेळी परशाचे हसू आले. लेखक म्हणतात या ठिकाणी ज्यावेळेला मला अशा प्रकारचं परशाचं मनोगत ऐकलं त्यावेळेला लेखकाला हसू आलं. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला, म्हणजे लेखकाचा सुद्धा या ठिकाणी दात दुखू लागला, त्यावेळेला मात्र तेव्हा माझा नक्षा पार उतरला. नक्षा उतरणे म्हणजे काय, एट किंवा अहमपणा या ठिकाणी पार या ठिकाणी उतरणे. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी, किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. लेखक या ठिकाणी कल्पना करतात की जर काही दात आहे तर या दात या एका आपल्या अवयवाचं प्रामुख्यानं दुखणं हेच प्रामुख्यानं कार्य असावं, असं सुद्धा लेखक वर्णन या ठिकाणी असंच करतात. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. लेखक या ठिकाणी विनोदाने म्हणतात की मला मात्र आजपर्यंत काय झालं आहे, तर अनेक लोक भेटले, परंतु मात्र जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला अजून तरी मिळालेला नाही आहे. असा कुणी असलास तर तो कमनशिबीच असला पाहिजे. लेखक उपरोधाने असंही सुद्धा म्हणतात की असा जर का एखादा व्यक्ती असेल की ज्याचा दात दुखला नाही आहे तर तो कमनशिबी असावा. कारण काय, ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. ज्यावेळेला आपला दात दुखू लागतो त्यावेळेला मात्र वेदनेनं का होतं, आपल्याला परमेश्वर आठवतो. आणि मग साहजिकच या ठिकाणी जो व्यक्ती आहे की ज्याचा दातच कधी दुखला नाही त्याला मात्र या ठिकाणी परमेश्वर त्याला वेदना झाली नाही, त्यामुळे त्याला परमेश्वर आठवणार नाही आणि त्यामुळे तो या ठिकाणी कमनशिबच असला पाहिजे असं या ठिकाणी लेखक विनोदाने म्हणतात. अनेक वर्ष समोरील ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. लेखक आता आपल्या या ठिकाणी दुःखाची दर्दभरी कहाणी सांगतात की एक दिवस काय झालं, तर अनेक वर्ष मिटल्या डोळ्यांनी मी काय करत होतो, दाताचं कार्य आपलं जेवण करत होतो एक प्रकारचा.
परंतु मात्र अचानक लेखकाचा एक दिवस दात दुखू लागला. म्हणून लेखक म्हणतात, अनेक वर्ष समोरील ते मिटले डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था दिनदिन झाली. तर या ठिकाणी लेखकाची जी काही अवस्था आहे तर या ठिकाणी प्रामुख्यानं दिनदिन झाली असं लेखक वर्णन करतात. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणतीही केली असेल तर तीही की ज्याच्या दाढ दुखीची अवहेलना केली. अवहेलना करणे म्हणजे काय? हेटाळणी करणे, अपमान करणे. त्या सर्व माणसाची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण या ठिकाणी त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी कळत नाही. लेखकाला काय झालं की जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. लेखक आतापर्यंत ज्या लोकांनी लेखकाकडे एक प्रकारची दाताबद्दल या ठिकाणी तक्रार केली किंवा दात दुखीचं मात्र एवढं कौतुक लोक करत होते तर त्यावेळेला मात्र लेखकाने काय केलं ते चेटाळणी किंवा अपमान केला. परंतु ज्यावेळेला मात्र या ठिकाणी लेखकाची दाढ दुखू लागली तेव्हा मात्र लेखकाला या दाताबद्दलच्या अनेक प्रकारच्या जे काही आहार अपेष्टा होतात दातदुखीमुळं तर त्या मात्र लेखकाला कळल्या आणि त्यामुळे मात्र लेखकाचे आपल्यासाठी डोळे उघडले दिसतात. आणि त्यानंतर मात्र लेखकाने काय केलं की आजपर्यंत ज्या लोकांची त्यांनी हिटाळणी केली किंवा अपमान केला तर त्या लोकांची एक क्षमा मागितली, त्यांच्या दाढीसकट क्षमा मागितली असं या ठिकाणी लेखक वर्णन करतात. पुढे लेखक वर्णन करतात की दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो किंबहुना दात त्याला मुळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला एखादा आपल्याला दात दुखू लागतो त्यावेळेला जणू काही सर्वच दात आपले दुखतात की काय, त्यावेळेला दाताला सुद्धा प्रामुख्याने मुळे असतात की काय झाडाप्रमाणे असं आपल्याला या ठिकाणी वाटायला लागतं. तसंच या ठिकाणी लेखकाला वाटू लागलं. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळे असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. लेखकाला मात्र काय झालं की ज्याप्रमाणे त्यांची आता दात दुखू लागला त्यावेळेला मात्र या ठिकाणी सर्व त्यांच्या हिरड्यासुद्धा या ठिकाणी दुखू लागल्या आणि जणू काही त्या हिरड्यांचं जे काही मूळ आहे, दातांचं मूळ आहे, तर ते सर्वत्र जणू काही त्या एक प्रकारच्या हिरड्यामध्ये सर्वत्र विखुरलेलं आहे असं या ठिकाणी लेखकाला वाटलं. आणि त्यामुळं या ठिकाणी लेखकाला या ठिकाणी आपल्या दातांना सुद्धा एक प्रकारचे मुळे असतात या ठिकाणी झाडाप्रमाणे हे या ठिकाणी त्याला समजलं. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख म्हणजे ओरडणे करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरं हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा, जिप्सी हे युरोपातील एक भटकी जात आहे, एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाला प्रामुख्यानं ज्यावेळेला दातदुखीचा त्रास होऊ लागला तर त्यावेळेला लेखक मात्र या ठिकाणी परेशान झाले आणि आजपर्यंत दातदुखी काय असते हे ते लेखकाने अनुभवलं नव्हतं. परंतु मात्र ज्यावेळेला लेखकाचा दात दुखू लागला त्यामुळे मात्र या ठिकाणी दाताच्या मुळाशी एखादा लाकूड तोड्या बसलेला असतो आणि तो एकामागून एक जणू काही घाव घालत असतो. तर या गोष्टीची लेखकाला एक प्रकारची प्रचिती किंवा अनुभव आला. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने या ठिकाणी आपणास दातदुखीचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचबरोबर लेखकाने या परिच्छेदामध्ये परशा नामक जो काही व्यक्ती आहे तर परशा नामक व्यक्तीचं या ठिकाणी वर्णन करताना परशा हा बलदान होता, धष्टपुष्ट होता, पैलवान होता, तरीसुद्धा मात्र दातदुखीमुळे तो किती परेशान होता याचं वर्णन आपणास या ठिकाणी या परिच्छेदामध्ये लेखकानं आपणास केलं दिसतं. पुढे लेखक म्हणतात की असे म्हणतात की दिवसा सभ्य म्हणजे चांगली दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखावणारा दात रात्री राक्षसासारखा
11 विकार का होतो? लेखकाने या ठिकाणी दाताला प्रामुख्याने राक्षसाची उपमा दिली आहे. दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात. ज्याप्रमाणे चोर या ठिकाणी रात्री चोरी करत असतो किंवा इतर लोकांना त्रास देतो, त्याप्रमाणे दातही सुद्धा दिवसा मात्र या ठिकाणी सभ्य माणसासारखा राहतो आणि रात्री मात्र या ठिकाणी असंख्य अशा प्रकारच्या वेदना होतात. आणि म्हणून दातात आणि चोरामध्ये जणू काही साम्य आहे की काय असं या ठिकाणी लेखक वर्णन करतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. आध्यात्मिक म्हणजे काय? ईश्वरासंबंधीचं सखोल अशा प्रकारचा अभ्यास. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो, म्हणजे मला लेखकाला जाणीव होते की दात हेच सत्य आहे. दात हेच खरं सत्य आहे असं लेखक वर्णन करतात. जग मिथ्या म्हणजे भास आहे. त्या क्षणी संसार असार म्हणजे निरर्थक वाटतो. ज्यावेळेला आपले दात दुखू लागतात त्यावेळेला मात्र या ठिकाणी काही सुचत नाही, जणू काही जग मिथ्या आहे आणि हा जो काही संसार आहे तर हा सुद्धा एक प्रकारचा निरर्थक वाटू लागतो. नेहमी हवे असे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचवू लागतात. ज्यावेळेला दात दुखी सुरू होते त्यावेळेला दात दुखत असताना मात्र लेखकाला आवडणारे जे काही शेंगदाणे येतात ते शेंगदाणेसुद्धा प्रामुख्यानं लेखक सांगतात की दगडासारखे बेचवू लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असं वाटते. ज्यावेळेला दंतदुखी सुरू होते, दातदुखी सुरू होते, तर त्यावेळेला त्याचे परिणाम कोणते होतात असं या ठिकाणी लेखकाने विनोदी वर्णन करतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोर येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही. अनेक प्रकारचे दाखले या ठिकाणी लेखकाने दिलेत की ज्यावेळेला दात दुखू लागतो तर त्यावेळेला मात्र आपण एक प्रकारचा परेशान असतो आणि त्या दाताच्या दुखीमध्येच आपण या ठिकाणी परेशान असल्यामुळं इतर आपल्या आजूबाजूला काय चालतंय तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की बायको आणि मुलं हा केवळ भास आहे. एवढंच नाही तर एखादी सुंदरी मात्र समोरून जरी येत असली तरी मात्र आपल्या डोळ्याला या ठिकाणी ती जाणवतच नाही. आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं, दातेमुळं या ठिकाणी दात दुखू लागल्यामुळं मनुष्य काय होतो या ठिकाणी असंख्य अशा प्रकारच्या वेदना माणसाला होतात आणि त्यामुळं वेदनेनं काय होतं की आपल्याला एक प्रकारचा ब्रह्मांड म्हणजे परमेश्वर आठवू लागतो. दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो असं या ठिकाणी लेखक वर्णन करतात. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. लेखक सांगतात की ज्याच्या वेळेला दाताची ठणक पडू लागते तर त्यावेळेला मात्र मी परमेश्वराच्या चरणी जणू काही एक प्रकारचा लीन होतो आणि मला मात्र या ठिकाणी ब्रह्मांड आठवू लागतं. 10-20 फेऱ्या तर माझ्या सहज नक्की होतात असं लेखक या ठिकाणी हसत वर्णन करतात. आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या म्हणजे भास असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वत्र या ठिकाणी ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. लेखकाला नेमकं काय झालं तर या ठिकाणी लेखकाचा दात दुखू लागला आणि दात दुखी लागल्यामुळं लेखक या ठिकाणी स्वतः या ठिकाणी परेशान झाले. साहजिकच लेखकाची दात दुखी सुरू झाल्यामुळं आजपर्यंत लेखकाने काय केलं तर लोकांना प्रामुख्यानं ज्या लोकांनी दाताबद्दल तक्रार केली तर लोक काय करतात, दाताचं जणू काही कौतुकच करतात. एवढंच नाही तर लेखकाने काय केलं तर त्यांचं मात्र म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं नाही. त्याउलट त्यांची हेटाळणी केली, अपमान केला. परंतु आज मात्र लेखकाचा ज्यावेळेला दात दुखू लागला तर त्यावेळेला मात्र लेखक एक प्रकारचा परेशान झाला आणि लेखकाला मात्र ज्या काही दात दुखीच्या यातना असतात ते खरं सत्य या ठिकाणी पटलं असं आपणासाठी दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो काही तिसरा भाग आपण अध्ययन केला आहे तर या तिसऱ्या भागामध्ये विशेषतः लेखकाने दातदुखीबद्दलचं आपल्याला एक प्रकारची दंतकथा सांगितली आहे. लेखकाने परशा नामक व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे की परशा हा लेखकाचा शेजारी होता. तो दष्टपुष्ट होता, आडदांड होता. तर आडदांड असूनही सुद्धा मात्र त्याने काय केलं तर या ठिकाणी दष्टपुष्ट असूनही सुद्धा मात्र या ठिकाणी जणू काही तो कुस्तीमध्ये
हरल्यानंतर परेशान दिसत नव्हता, परंतु मात्र तिचं दात दुखी लागल्यामुळं तो एक प्रकारचा परेशान दिसत होता. तर एवढंच नाही, तर साहजिकच या ठिकाणी कोणताही मनुष्य या ठिकाणी दष्टपुष्ट असला, अडचण जरी असला तरी मात्र त्याला जर का दातदुखी सुरू झाली तर त्यावेळेला मात्र तो एक प्रकारचं परेशान होतो. तशाच प्रकारे लेखकसुद्धा मात्र आजपर्यंत काय झालं तर त्यांचा दात दुखत नव्हता, तोपर्यंत त्यांना प्रत्यक्ष नव्हतं, परंतु मात्र ज्यावेळेला त्यांचा दात दुखू लागला त्यावेळेला अनेक प्रकारचे त्यांना अनुभव आले आणि मात्र त्यांनी काय केलं तर दाताला एक प्रकारची राक्षसाची उपमा दिली की ज्याप्रमाणे राक्षस या ठिकाणी रात्री अपरात्री त्रास देतो त्याप्रमाणे दातदुखीसुद्धा आपल्या रात्रीच या ठिकाणी त्रास देते. जणू काही दात हे प्रामुख्याने एक प्रकारचं राक्षसारखं 11 ते 11 अशा प्रकारच्या या ठिकाणी रूप धारण करतात रात्री, असं या ठिकाणी लेखाला वाटतं. आणि साहजिकच हे जग कसं आहे तर या ठिकाणी मिथ्या आहे, संसार निरर्थक आहे. कारण दात दुखतो त्यावेळेला मात्र आपल्याला लेखकाला अनेक गोष्टीचा सामना या ठिकाणी सहन करावा लागतो. तर अशा प्रकारे लेखकाने या पाठामध्ये या ठिकाणी दातदुखीचं किंवा दंतकथा सांगितली आहे. तर या ठिकाणी उर्वरित जो काही भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.